अमित साठमजी, अध्यक्ष महाराज, शेवटचा प्रश्न। सदर लक्षवेधीमध्ये आपण चर्चा करीत असताना जे बांगलादेशी आणि रोहिंगे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहतात ते बांधकाम मजुराचं काम करतात, वेगवेगळ्या मजुराचं काम करतात, परंतु मोठ्या प्रमाणावरती हे लोक क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत। अध्यक्ष महाराज, एका सिने अभिनेत्याच्या घरी गेल्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या त्या घटनेच्या संदर्भामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की ते क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती इन्व्हॉल्व असून या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की डिटेन्शन सेंटर 3 महिन्यामध्ये उभारणार, याचं आम्ही स्वागत करतो। फास्ट ट्रॅक कोर्ट्स जे आहेत ते लवकरात लवकर उभारणार, हे स्वागत करतो। परंतु अध्यक्ष महाराज, आपण असं पाहतो की पोलीस ज्या वेळेला ह्या बांगलादेशींना अटक करतात तेव्हा इंडियन पासपोर्ट ऍक्ट 1946 आणि फॉरेनर्स ऍक्ट 1950 च्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली जाते। अध्यक्ष महाराज, त्यांना 8 ते 10-15 दिवसांमध्ये बेल मिळते। तो जो खटला आहे तो कोर्टामध्ये 4-5 वर्ष चालतो आणि बेल मिळाल्याच्या नंतर ते पुन्हा त्यांचं जे काम आहे ते त्याच ठिकाणी कंटिन्यू करू शकतात। अध्यक्ष महाराज, त्यामुळे इंडियन पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्ट मध्ये त्याच्या लीगल प्रोव्हिजन्सला जास्त स्ट्रिंजंट करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की इंडियन पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्ट मध्ये लीगल प्रोव्हिजन्सची अमेंडमेंट करण्याकरता केंद्र सरकारकडे आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांकडे महाराष्ट्र शासन पाठपुरावा करून ते लीगल प्रोव्हिजन्स अमेंड करून घेणार का?